शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबईच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट आता सादर करण्यात आलाय। वायकरांकडून जमिनीचा गैरवापर झाला नाही असा उल्लेख यामध्ये दिसतोय। वायकरांनी काही चुकीचं केलं नाही, मुंबई पालिकेचं मत आहे। क्लोजर रिपोर्टमध्ये या संदर्भातला हा उल्लेख करण्यात आलाय। तर या भूखंड घोटाळा प्रकरणात अनेक आरोप खरं तर रवींद्र वायकर यांच्यावर झाले होते, मात्र आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना आता ही क्लीन चिट मिळाल्याचं समोर येत आहे। तर क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वायकरांकडून जमिनीचा गैरवापर नाही असा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय। भूखंड प्रकरणात काही चुकीचं आढळलं नाही। मुंबई महापालिकेच्या तक्रारीत अपूर्ण माहिती आहे। वायकरांविरोधातील तक्रार गैरसमजावर आधारित असल्याचं यामध्ये म्हणण्यात आलंय। भूखंड प्रकरणात गुन्हा आढळून आला नाही असा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय। तर यावरून विरोधकांनी वायकरांवर कसा हल्लाबोल चढवलाय पाहूयात। सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं बेडकी दंडाची फुगून दाखवत आहे। या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले। त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली। मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू। भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार आता घेऊन चालावा असं मला वाटत। जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीन मध्ये घातलं भाजप मशीन मध्ये, तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आतापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचे।